हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी ट्रेडिंग फिन. काय मग, कंटाळा आला ना? असं वाटतं द्यावी एकदाची ट्रेडिंग सोडून. कारण दिवसभर मार्केट फक्त कन्सल्टेशन कन्सल्टेशन कन्सल्टेशन. मैं तो थक गई भाई साहब। मैं तो फिर से थक गई। गेले कित्येक दिवस फक्त एकाच रेंज मध्ये मार्केट फिरतोय. ना ब्रेकआउट देत आहे ना ब्रेकडाऊन देत आहे. ब्रेकआउट दिला तो पण मार्केट संपता संपता. असं थकून कसं चालेल? आपल्याला तर रोजच्या रोज अनालिसिस करायला पाहिजे की मार्केटची सध्याची पोझिशन काय आहे. इथं तुम्ही बघताय, आपल्या 3 दिवसापासून एकच अनालिसिस चालू आहे. ते अनालिसिस काय, बंद व्हायचं नावच घेत नाही किंवा काय कमी व्हायचं नावच घेत नाही. ना त्याला तोड मिळत आहे, ना ब्रेकआउट मिळतोय, ना ब्रेकडाऊन मिळतोय. इथे तुम्हाला बघायला मिळेल की एवढ्या दिवसापासून फक्त एक रेंज पकडून निफ्टी चालू, फक्त एक रेंज. आणि त्याचं कारण म्हणजे ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट आत्ता आत्ता कुठं दिसायला लागलाय की 22,500च्या आसपास थोडासा कॉल साईडला ड्रॉप झाला ओपन इंटरेस्ट, बट 22,600च्या आसपास इन्क्रीज झालाय. बघताय ना, 597च्या आसपास निफ्टी येऊन थांबलाय. सो त्याने ब्रेकआउट तर दिलाय, मग पुढे काय? सेम सिनारिओ कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये आपण सेम डिस्कशन केलेलं आहे की निफ्टी त्याची रेंज ब्रेक करून जाण्याचा प्रयत्न करतच नाही, आणि जरी केलं तरी स्लोली स्लोली कन्सोलिडेट करून 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 शेवटी तो आपल्याला थकवणार. तुम्ही पण वाट बघून थकला असाल, मी पण थकलो होतो. मैं तो थक गई भाई साहब। तर आज काय अनालिसिस करणार? अनालिसिस करण्यासाठी जास्त काय आहेच नाही. त्याच व्हिडिओ तुम्ही रिपीट बघून पुन्हा एक लेवल डिसाईड करू शकता. बट हा, आज ऍटलिस्ट त्यांनी 22,588च्या वरती ब्रेकआउट तरी दिलाय. आता कोणतीही कॅन्डल जर एखाद्या लेवलच्या वरती ब्रेकआउट देत असेल तर फक्त ब्रेकआउट म्हणजे ही जी क्लोजिंग आहे कॅन्डलची, क्लोजिंग कॅन्डलची इम्पॉर्टंट नाहीये, ओपनिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर ओपनिंगच झाली नाही 22,588च्या वरती तर आपण हा बुलिशनेस बघू शकत नाही, आपल्याला बघायलाच मिळणार नाही. जर ओपनिंग डाऊन साईडला झाली तर अगेन 22,588 हा अडथळ्यासारखा काम करणार. किती वेळा काम करेल? एकदा तर ऑलरेडी इथं त्यांनी बघताय, पहिल्यांदा जेव्हा एकदम पहिल्यांदा 588 रेंज जेव्हा टच झाला तेव्हा तो रिजेक्ट झाला. सेकंड टाइम त्यांनी इथे प्रयत्न केला, थर्ड टाइम इथे प्रयत्न केला, फोर्थ टाइम शेवटी ब्रेक. आणि हे सर्व आपण बघतोय 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. सो फायनली त्यांनी ब्रेकआउट तर दिलाय, म्हणजे डे ची कॅन्डल जर आपण बघितली डे टाइम फ्रेमला तर ती तुम्हाला ब्रेक दिल्यासारखी दिसेल. आपण एकदा टाइम फ्रेम चेंज करू, बघा इथं तुमच्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल का ऍक्च्युअल मध्ये हा एक रेजिस्टन्स झोन होता. तो प्रयत्न करत होता की 22,588चा कसा मार्केटला खाली ढकलेल, इव्हन 22,503च्या खाली कसा ढकलेल हे पण त्यांनी खूप प्रयत्न केले. बट स्लोली 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 फायनली या लेवलच्या आसपास, या लेवलच्या वरती त्यांनी क्लोजिंग दिली. ही क्लोजिंग झालेली आहे. आपल्याला आता एक्सपेक्टेड आहे उद्याची ओपनिंग. जर उद्याची ओपनिंग जर आतमध्ये ओपन होत असेल तर ऑब्विस आहे पुन्हा कन्सल्टेशन करायला त्याला काही हरकत नाही. तो पुन्हा कन्सल्टेट करून मग अपर साईडला ब्रेक देऊ शकतो किंवा डाऊन साईडला ब्रेक देऊ शकतो. अदरवाईज जर अपर साईडला ब्रेकिंग झाली तर मग फक्त एकच लेवल आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे आजचा डे हाय 22,629 एवढ्या हायला तो जाऊन आला. जर आणखी एक डे हाय बघायचा असेल जो आपल्याला अडथळा निर्माण करू शकतो तो म्हणजे 22,710. बट याच्यामध्ये ऑलमोस्ट 70 ते 80 पॉईंटची रेंज आहे. 70 ते 80 पॉईंटची रेंज खूप मोठी रेंज आहे. आपल्याला 30, 40, 50 पॉईंट सुद्धा इनफ होतात. तुम्ही ऑप्शन ट्रेड करत असाल तर ऑब्व्हियसली 50 पॉईंट पण कधी कधी कमी वाटतात, कारण त्याच्यामध्ये जेमतेम 25 पॉईंट कमवायला मिळतात. बट फ्युचर ट्रेडिंग मध्ये असं नाहीये. फ्युचर ट्रेडिंग मध्ये तुम्ही 50च्या 50 पॉईंट कॅप्चर करू शकता, 80च्या 80 पॉईंट कॅप्चर करू शकता. जर त्याला 100 पॉईंटची रॅली द्यायची असेल तर तुम्ही 100 पॉईंटची रॅली कॅप्चर करू शकता. त्याच्यामध्ये कोणता डीके नसतो,
कोणतं टेन्शन नसतं. बाय आणि सेलचा व्हॉल्यूम पण असतो. एकंदरीत व्हॉल्यूम असतो त्याच्यामध्ये बाय आणि सेल आपल्याला कॅप्चर करावं लागतं, बघावं लागतं की बाबा याच्यातील बाईंग आणि सेलिंगचा व्हॉल्यूम कोणता हे तर तुम्हाला अजिबात कळणार नाही. त्याच्यासाठी मल्टिपल सॉफ्टवेअर यूज करावे लागतात. तर 600च्या वरती मार्केट टिकेल की नाही टिकणार, की पुन्हा आजच्यासारखा कंटाळा आणायला लावणार आहे, हे आपल्याला कळायचं असेल, जर समजायचं असेल तर आपल्याला ऑप्शन चेन बघावी लागेल किंवा ओआयचा डेटा समजावा लागेल. ऑप्शन चेन ऑब्वियस तुम्ही सेन्सिबल यूज करत असाल तर सेन्सिबल यूज करू शकता. अदरवाईज आपल्याकडे आणखी एक ऑप्शन आहे जो एक प्रीमियम सेगमेंटमध्ये येतो, त्याचं नाव आहे कॉन्सॅप. कॉन्सॅप मध्ये तुम्ही ऑप्शन चेनला बघू शकता. ऑप्शन चेन जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे ओपन इंटरेस्ट वगैरे हा सगळा जो डेटा आहे तो कशा प्रकारे दिलाय ते आपण बघू. की इथे इथे बघताय तुम्ही ओपन इंटरेस्ट दिलाय. इव्हन ग्राफिकली रिप्रेझेंटेशन सुद्धा त्यांचं खूप छान आहे. कॉल साइड बघू शकता, पुट साइड बघू शकता. पुट साइडला कशा प्रकारे त्याने ओपन इंटरेस्ट दाखवलाय. सो ज्या स्ट्राईक प्राइसला जेवढा ओपन इंटरेस्ट आणि त्याच्यामध्ये असलेला चेंज हा जो ब्रॅकेटमध्ये दिसतोय ना, हा त्या पुट ऑप्शन मध्ये किंवा 22,500च्या स्ट्राईक प्राइस मध्ये ओपन इंटरेस्ट मध्ये झालेला चेंज आहे. इथे पण बघा तुम्ही हा ओपन इंटरेस्ट मध्ये झालेला चेंज आहे. सेम ऍज अ कॉल साइड तुम्हाला बघायला मिळेल. बघा ओपन इंटरेस्ट मध्ये झालेला चेंज 22,550 तुम्हाला बघायला मिळेल की -68,000, जवळजवळ 68,675 लोक तिथून निघून गेलेत. इथे बघा -17 लाख आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 22,500 वर कॉलवाल्यांचा किंवा कॉल सेलरचा काही धमकच राहिली नाही. मोजून मोजून 31,89,000 एवढे कॉन्ट्रॅक्ट तिथे अवेलेबल किंवा एवढे कॉन्ट्रॅक्टर अवेलेबल आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही ऑप्शन चेन बघता येईल. हा एक सबस्टिट्यूट आहे. बघायचं असेल याचा प्रो व्हर्जन सुद्धा अवेलेबल आहे. बट आय थिंक प्रो व्हर्जनची काही गरज नाहीये. फ्रीच्या व्हर्जन मध्ये तुम्हाला ऑप्शन चेन बघायला मिळू शकते. कोणत्या ठिकाणी काय आणि कसं, कोणत्या ठिकाणी काय आणि कशा प्रकारे कॉल आणि पुट ओआय वर्क करतात आणि व्हॉल्यूम वर्क करतो. लास्ट बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्हॉल्यूम खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. जिथे हायएस्ट व्हॉल्यूम अवेलेबल असेल तिथे मार्केट स्टे करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ 22,500 ला बघा तुम्ही. 22,500 ला साधारण 16,92,00,000 एवढा व्हॉल्यूम तिथे जनरेट होता आणि त्याच्यामुळे का होईना 22,500च्या खाली मार्केट दिसत नव्हता. सेम ऍज इट इज कॉल साइड मध्ये जर तुम्हाला बघायला मिळेल तर कॉल साइड मध्ये 22,600 ला 22,600 ला साधारण 17,96,00,000 एवढा व्हॉल्यूम अवेलेबल होता. सो जिथे व्हॉल्यूम अवेलेबल आहे तिथे ओपन इंटरेस्ट अवेलेबल असतो. जिथे गर्दी तिथे दुकानदार. त्यामुळे जोपर्यंत हा व्हॉल्यूम इन्क्रीज होत राहणार, जेवढा जास्त इन्क्रीज होत राहील तेवढेच 22,600च्या वरती जाण्याचे मार्केटचे चान्सेस कमी आहे. बट हा व्हॉल्यूम असतो ओनली फॉर इंट्राडे. हा फक्त इंट्राडे साठी वर्क करतो. हा कॅरी फॉरवर्ड होत नाही. कॅरी फॉरवर्ड जो होत असेल तर तो होतो ओपन इंटरेस्ट. आता उद्या समजा 9 आणि 9:07च्या मध्ये जर तुम्हाला कळालं की प्री मार्केट ओपनिंग गॅप अप किंवा जर गॅप डाऊन होत असेल तर आपण इथे अवेलेबल असणाऱ्या ओपन इंटरेस्टवर एक साधारण अंदाज बांधू शकतो की मार्केटची दिशा पहिल्या 5 ते 15 मिनिटांसाठी काय असू शकते. 15 मिनिटांनंतर सगळं चेंज होणार आहे. झालेला चेंज तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि ज्याप्रमाणे इथे चेंज होईल त्याप्रमाणे तुम्ही ऑप्शन चेनवर त्याचा सेंटिमेंट बघू शकता की निफ्टीचा सेंटिमेंट काय आहे, बेअरिश आहे की बुलिश आहे. आणि एकदा तुम्हाला सेंटिमेंट कळालं तर मग कोणत्या लेवलवरून बाईंग आणि सेलिंग करायची हे पण कळून जाईल. अवघड असं काहीच नाहीये ते. गोष्टी सगळ्या सोप्या असतात, फक्त आपण त्याला कॉम्प्लिकेट करतो जास्त विचार करून. सो जास्त विचार करायचा नाहीये. लेवल्स आपल्या फिक्स आहेत. फक्त आजचा डे हाय तुम्हाला मार्क करायचा आहे. त्याचप्रमाणे एक 22,710 तुम्हाला हवे असतील तर या लेवल तुम्ही स्क्रीनवर बघून एक स्क्रीनशॉट काढून त्या लेवल तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा पीसी किंवा मोबाईल मध्ये टाकू शकता आणि देन मार्केटवर लक्ष ठेवू शकता. आजच्यासाठी तर एवढंच आहे. अनालिसिस गेले 4 दिवस झाले आपण सेम अनालिसिस करतोय. अनालिसिस मध्ये काहीही बदल नाहीये. फक्त गेल्या 3 दिवसात जे झालं नाही ते आज झालंय, तो म्हणजे ब्रेकआउट. आज मिळालाय 22,588 ला ब्रेक.
सो ब्रेकआउट नंतर काय करायचं हेही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, इव्हन परवाच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सेम सांगितलं की 22,588च्या वरती काय करायचं. आय थिंक सिनारिओ नंबर 3 किंवा सिनारिओ नंबर 1 किंवा सिनारिओ नंबर 4 या 3 सिनारिओ पैकी कोणत्या तरी एका सीन मध्ये सांगण्यात आले की 22,588च्या वरती गेल्यावर काय करायचं. इव्हन डाऊनला आलं तरी काय करायचं. आणि कसंही झालं तरी ही काय काळ्या दगडावरची पिवळी रेघ नाही की आपण 710ची लेवल मारले म्हणजे 710च्या वरती मार्केट जाणारच नाही हे ठरवणारे आपण नाही. तर तुम्हाला त्या गोष्टी बघायच्या असतील की या बाबतीतले कोण ठरवतं कोण ठरवत नाही, या लेवल किती इम्पॉर्टन्स आहे किती नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल. तर नेक्स्ट व्हिडिओ मी ह्या टॉपिकवर नक्की बनवू शकतो. बट तरी सुद्धा एक हिंट जाता जाता देऊन जातो, ती म्हणजे जर 22,710 स्ट्रॉंग आहे की नाही आहे हे गेल्या 3 व्हिडिओमध्ये आपण सांगितलंच आहे. जर कसं बघायचं तर तुम्हाला सुद्धा बघायचं असेल तर ऑप्शन चेन अवेलेबल आहे. 22,700ला किती ओपन इंटरेस्ट जमा आहे किती व्हॉल्यूम जमा आहे ते बघून त्याच्यावर आपण एक अनालिसिस करू शकतो, एक अंदाज बांधू शकतो. परफेक्ट कोणताही त्याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही. सो आजच्यासाठी एवढंच. ट्रेडिंग करत राहा, झटत राहा, अनालिसिस करत राहा. किती झालं तरी ट्रेडिंगचा कंटाळा येता कामा नाही. बोरिंग डे असतो, आज असणार उद्या असणार परवा असेल, खूप खूप दिवस हा कार्यक्रम ते चालू ठेवतील. सगळ्यांना माहितच आहे इलेक्शनचा एक इव्हेंट आहे, चांगला मोठा इव्हेंट आहे. सो हा इव्हेंट जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत जे मोठे मोठे शार्क्स असतात, जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, हे लोक त्यांच्या पोझिशन मॅनेज तर करणारच ना. सत्ता बदलानंतर या सगळ्या गोष्टी मार्केटवर इम्पॅक्ट करतात आणि आपला लॉस किती होणार आहे 5,000 10,000 भरभरे 1 लाख, बट त्यांचे लॉसेस हे करोड्स मध्ये असतात. तर त्यांना त्यांच्या पोझिशन मॅनेज करावे लागतात. कालांतराने जेव्हा इव्हेंट होईल त्यानंतर मार्केटमध्ये एक स्विंग लेवलला एक आपल्याला दिशा नक्कीच मिळेल. बट इंट्राडे लेवलला सध्या आपल्याला जर कोण सांगेल तो म्हणजे ऑप्शन चेन. सो ऑप्शन चेन ट्रॅक करत राहा, लेवलला ट्रेड करत राहा, ओव्हर ट्रेड करू नका, मनी मॅनेजमेंट सांभाळा बिकॉज ऑफ इव्हेंट. अशाच प्रकारे ट्रेड करत राहा, अनालिसिस करत राहा. थँक्यू.